नमस्कार सर्वांना, मी अनघा आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत अनघास डेली नेस्ट ही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तर मंडळी, आता आम्ही चाललेलो आहोत मोहम्मद अली रोड एक्सप्लोर करण्यासाठी. पण तिथे जाण्या अगोदर सगळ्यात जास्त आनंद आहे तो म्हणजे परीला मुंबई लोकल ट्रेनचा एक एक्सपिरियन्स किंवा एक्सप्लोर करण्यासाठी दिलेल्या संधीचा आनंद आम्ही सुद्धा ॲज अ पॅरेंट्स म्हणून अनुभवतोय. कारण तिच्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करणं ही नेक्स्ट लेवल एक्साइटमेंट असते. आणि हे आमच्या डे टू डे लाईफमध्ये तिच्याकडून येणारं तो अप्रोच असतो की मला बसने ट्रॅव्हल करायचं आहे, मला ट्रेनने ट्रॅव्हल करायचं आहे. म्हणून मोहम्मद अली रोड एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही मुंबई लोकल ट्रेनचा अनुभव घेण्याचं ठरवलं. कारण तिला सुद्धा काही गोष्टी बघायला मिळतील, तिला सुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्ट बद्दल काहीतरी नवीन समजेल आणि ती सुद्धा काही गोष्टी नव्याने शिकेल. या सगळ्या मागचं हे कारण होतं. म्हणून मोहम्मद अली रोडला ट्रेनने जाण्याचं ठरवलं. तर झालं असं की आम्ही सकाळपासूनच लाईक डायसी होतं आमचं की काय करायचंय. पण आता रमजान आहे 21ला, सो त्याच्या अगोदरच तिथे जाणं गरजेचं होतं. मग त्याच्यानंतर आपले खूप साऱ्या गोष्टी लाईनअप आहेत, सो मग नंतर आपल्याला जाता नाही येणार. म्हणून मग ह्याच संडेला जायचं ठरलं. आणि ठरलंच कारण खूप वर्ष म्हणजे अगदी 2-3 वर्षांचा गॅप पडलेला की आपण मोहम्मद अली रोड एक्सप्लोर केला नाही. अगदी परी माझ्यामध्ये 1.5 वर्षांची होती तेव्हा आम्ही गेलो होतो तिथे. आणि मग ह्या वर्षी पुन्हा जायचं ठरलं कारण तिकडचं ते फूड खाणं, तिकडच्या त्या वाईब्स एन्जॉय करणं हे एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं. आणि तिथे ते गेल्यानंतर एक वेगळंच पॉझिटिव्हिटी असते. सो म्हणून तिकडे जाणं असं प्रेफरेबल असतं. सो ट्रेनमध्ये परीने खूप जास्त मज्जा केली, खूप खूप छान छान अनुभव घेतले. आजूबाजूने पास होणाऱ्या ट्रेनचा आनंद घेतला, इंजिनचा आवाज तिने एक्सपिरियन्स केला, त्याच्याबद्दल खूप काही मतं मांडली. नंतर थोडीशी कंटाळली, मग तिच्याबरोबर गेम खेळलो, गप्पा मारल्या, गाणी बोललो. आणि मग असं करत करत आम्ही CST स्टेशनला पोहोचलो. आणि CST स्टेशनला पोहोचल्यानंतर सगळ्यात अगोदर डोक्यामध्ये एक क्वेश्चन होता की आता आपल्याला टॅक्सी मिळते की नाही. कारण आम्ही निघालो 9 वाजता, म्हणजे 9ची ट्रेन आम्ही पकडली. सो CSTला येईपर्यंत आम्हाला 10-10:15 झाले. थोडंसं फ्रेशनअप झालो आणि मग नंतर बाहेर आल्याच आम्हाला टॅक्सी मिळाली. कारण मोहम्मद अली रोडला टॅक्सी मिळणं हे खरंच खूप डिफिकल्ट असतं. सो आणि त्यातल्या त्यात सीझनमध्ये. सो एक टॅक्सीवाला मिळाला, त्याने एक्स्ट्रा पैसे सुद्धा आमच्याकडून चार्ज केले. पण ठीक आहे, हे सगळं काही ठरवता आणि एक्सप्लोअर करता करता आपण मोहम्मद अली रोडला पोहोचलो. तिथे आल्यानंतरच खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळाल्या. आणि मग मोहम्मद अली रोडला पोहोचल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण ही जी मिनारा मस्जिद आहे, सो त्याचं छान असं दर्शन घेतलं. प्रत्येक कम्युनिटीचे देव वेगळे असतात, पण भावना ही सगळ्यांची सेमच असते. आणि इथे आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. आणि म्हणून खूप वर्षांनी, म्हणजे अगदी 2 वर्षांनी आल्यानंतर सुद्धा असं वाटतंय की आपण खूप दिवसांनी आलोय. आणि मग तिथे आल्यानंतर रस्त्यावर असणारी ती गर्दी, तरुण पिढींचं असणारं खाण्यावरचं प्रेम, फूड लवर्स, आणि मग तिथून येणारे छान छान असे स्मेल्स आणि रंगीबेरंगी फूड, असं सगळं काही अनुभवायला मिळणं हे खरंच खूप मस्त असतं. आम्ही खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या, जसं की रेशमी मलाई चिकन टिक्का खाल्लं, तिरंगा चिकन टिक्का खाल्लं, त्याच्यानंतर मटन खिमा आणि पाव खाल्लं, त्याच्यानंतर खूप सारे स्वीट्स खाल्ले, लाईक शीरखुर्मा खाल्लं, कोकोनट मलाई खाल्ली, त्याच्यानंतर मँगो मिल्कशेक केला, चॉकलेट फज खाल्लं, असे खूप शाही तुकडा खाल्लं, असं खूप साऱ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर केल्या. अर्थातच खूप गरम होत होतं आणि ह्या वेळेसची गर्दी खूप जास्त होती. मे बी आम्ही खूप लेट आलेलो होतो आणि त्यामुळे सुद्धा असू शकतं, पण गर्दी प्रचंड होती. पण परीने सुद्धा खूप छान कोऑपरेट केलं, तिने सुद्धा खूप सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला, सगळ्या गोष्टी छान छान खाल्ल्या. आणि तिने खाल्ल्यानंतर आम्हाला एक मजाच वाटतं आणि खूप छान वाटतं की ती सुद्धा आमच्याबरोबर या सगळ्या गोष्टींचा आनंद घेते आणि तिला सुद्धा हे सगळं आवडतं. सो ते बघून खरंच खूप छान वाटलं. आणि मग असं करत करत आम्ही मोहम्मद अली रोड मस्त असा एक्सप्लोअर केला.
परीला हा शॉर्मा खूप जास्त आवडला सगळ्या डिशेसमधून आणि तिने खूप तो आवडीने खाल्ला. सो शेवटला मी तिला ते भरवलं आणि तिचं एक लाईक रिॲक्शन खूप मस्त होतं. ही डिश सुद्धा तिला खूप जास्त आवडली, रेशमी चिकन मलाई चिकन टिक्का. सो ही डिश सुद्धा तिला खूप जास्त आवडली आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही घरी आल्यानंतर तिला कोणत्याही फूडचा ॲज सच त्रास झाला नाही. सगळं काही नॉर्मल होतं कारण का मला टेन्शन होतं की कसं ती हे सगळ्या गोष्टींना डील करते. पण तिने खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला, सगळ्या गोष्टी छान एन्जॉय केल्या, सगळ्या गोष्टी आनंदाने खाल्ल्या आणि त्या कोणत्याही गोष्टीचा तिला त्रास झाला नाही आणि आम्ही दोघांनी खूप छान छान एन्जॉय केलं. सो मस्त वाटलं मोहम्मद अली रोड रमजान स्पेशल वाईब्स एन्जॉय करून. तुम्ही सुद्धा असं सगळं काही एन्जॉय करता का? लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि असा काही आमचा हा दिवस म्हणण्यापेक्षा ह्या दिवसातली ही संध्याकाळ गेली. क्रॉफर्ड मार्केट सुद्धा एक्सप्लोअर करायचं होतं पण खूप उशीर झाला त्यामुळे ते जमलं नाही. पण असं सगळं काही आम्ही एक्सप्लोअर केलं. तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमधलं काय आवडलं? लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि असं काही सगळं हे होतं. सो चला तर मग आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि असंच माझे व्लॉग बघत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग आणि एवढं प्रेम देण्यासाठी. चला तर मग भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. असेच माझे हे छान छान फोटोजसुद्धा एन्जॉय करा आणि असेच माझे व्लॉग्सला खूप 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 प्रेम द्या. बाय बाय.